नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कशेडी बोगद्यात बत्ती गुलचे सातत्य कायम। मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचा दुवा ठरणारा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना भुयारी मार्गाने जोडणारा कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने खुला झाला असला तरी या भुयारी मार्गिकेमधील बत्ती गुलचे सातत्य कायम राहिले आहे। अनेक वेळा प्रवासादरम्यान लाईटचे दिवे अनेकदा बंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आल्याने प्रशासन, महामार्ग विभाग सह ठेकेदार एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का, असा संतप्तजनक सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे। कशेडी घाटातील वळणावळणाचा प्रवासापासून प्रवाशांची मुक्तता व्हावी तसेच वेळ वाचावा या अनुषंगाने कशेडी बोगदा पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत मधून हा सुरू करण्यात आला असून शिमगो उत्सवाच्या वेळी कशेडी बोगद्यातील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती। यावेळी बोगद्यातील विद्युत लाईट जनरेटरच्या सहाय्याने चालू करण्यात आल्या होत्या। कशेडी बोगदा पुन्हा अंधारात गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। मात्र पुन्हा नव्याने एप्रिल-मे महिन्यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण करत भुयारी मार्ग प्रकाशमय करण्यात आला होता। मात्र गेल्या काही दिवसात भुयारी मार्गिकेमधील अनेक दिवे बंद असल्याने अंधार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। रायगड रत्नागिरी जिल्ह्यात जोडणारा हा वाहतुकीचा दुवा असणारा कशेडी बोगदा महत्त्वाचा आहे। यासाठी 530 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे। हा प्रकल्प गेली 5 वर्षापेक्षा जास्त काळ येथील काम चालू आहे। अनेक ठिकाणी संरक्षक जाळी बसवणे बाकी असल्याचे प्रवास दरम्यान पाहावयास मिळते। याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित उपस्थित कर्मचारी यांना विचारणी केली असता रत्नागिरी दिशेने जाणाऱ्या बोगद्यातील लाईट सुरळीत आहे तर मुंबई दिशेने जाणाऱ्या बोगद्याची लाईट सुरू आहे। मात्र तांत्रिक बिघाड निर्माण होत आल्याने अंधार पसरत असल्याचे दोन्ही मार्गिकेत अर्धे अधिक बल्ब कधी चालू तर कधी बंद असल्याचे सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।